मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। महानिर्मिती भरती म्हणजे त्याला MSCB किंवा महाजनको रिक्रुटमेंटबाबत हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी लिंक दिलेली आहे। आता याच्यापूर्वी पण टाकलेली आहे लिंक आणि त्यावरून तुम्ही हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर अधिक सूचना काही दिलेल्या आहेत। एक्झाम डेट, एक्झामचं त्या ठिकाणी ठिकाण म्हणजे परीक्षेचं ठिकाण कुठे असणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्येच बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो या ठिकाणी महानिर्मिती मार्फत एक सूचना 29 तारीख म्हणजे आजच निघाली होती संध्याकाळी आणि त्यामध्ये तंत्रज्ञ 3 या पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता प्रवेशपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे या सूचनेमध्ये दिलेले आहे। बाकी इतर सुद्धा माहिती सूचना आणि उमेदवारांना कोणकोणत्या प्रकारे जे आहे डिटेल ती सुद्धा यामध्ये दिली। ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, त्याच्यावर पूर्ण डाउनलोड करू शकता। यामध्ये ऑनलाईन परीक्षेकरिता जी लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आणि यामध्ये पूर्ण सूचना दिलेल्या आहेत। कशा प्रकारे परीक्षा द्यायची आहे त्याच्याबद्दलची डिटेल्स दिलेली आहे, ती सुद्धा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाताना कोणत्याही अडचणी त्या ठिकाणी येणार नाहीत। तर या ठिकाणी प्रवेशपत्र म्हणजे या हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी इथे जर क्लिक केलं तर तुम्हाला एक पूर्ण असा इंटरफेस येतो। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे। तर यामध्ये आजपासून हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता। ते लास्ट डेट आहे 15 मे पर्यंत हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। म्हणजेच तुम्ही आज जर हॉल तिकीट जरी डाउनलोड केलं तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी दिसणार आहे। मराठीमध्ये हवं असेल तर या ठिकाणी मराठी करा आणि इंग्लिश हवं असेल तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये करू शकता। म्हणजे हॉल तिकीट कोणत्या प्रकारे तुम्हाला हवं आहे। तुम्हाला काही डाऊट्स असेल तर इथे प्रश्न लिहिले आहेत। तुम्ही जर डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागतं, त्यानंतर जर पेज जर ओपन होत नसेल तर काय करावं लागतं, फॉरगॉट पासवर्डसुद्धा आहे, डेट ऑफ बर्थ कशी टाकायची डिटेल्स या ठिकाणी सुद्धा दिलेले आहेत। तर इथे रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या ईमेलला वगैरे जनरली असणार आहे। ईमेल शोधा जेनकोचा किंवा तुमच्याकडे सेव्हसुद्धा केलेले असतात। तर या ठिकाणी इथे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकला, तुमची जन्मतारीख जी आहे ती DDMMYY सुद्धा डॅशसुद्धा टाकायची आहे। म्हणजे समजा 05-05- या ठिकाणी 88 जर 1988 असेल तर 88 फक्त टाकायचं आहे। तर इथे टाकताना समजा एखादी जन्मतारीख 05 आहे म्हणजे मे मधली आहे तर पुढे डॅश करायची आपल्याला, इथे डॅश टाकायची आहे जशी त्यांनी दाखवली आहे। त्यानंतर मंथ जर असेल तर साधारण एक समजा जून महिन्याची तारीख असेल, जुलै महिन्याचा, आणि शेवटचं वर्ष साधारण 1988 असेल तर 88 अशा प्रकारचा त्या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे। आणि हे कॅप्चा टाकून क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा हॉल तिकीट अशा प्रकारे फ्रंटला दिसतो तुम्हाला डिटेल, आणि वरती इथे क्लिक टू प्रिंट म्हणून ऑप्शन एक दिसणार आहे। तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा तो PDF डाउनलोड होतो। त्याच्या 2 प्रिंट काढा म्हटलेलं आहे, कारण तुम्हाला त्या प्रिंट काही वेळा त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत। आता या प्रिंटमध्ये जर बघाल तर तुमचं बारकोडवर आहे, त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशनचं डिटेल या ठिकाणी दिलेले आहे, टेक्निशियन 3। तर तुमचा रोल नंबर तोच युजर ID असणार आहे। तुमचा पासवर्डसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे जो तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। कॅटेगरीमधून तुम्ही कोणत्या दिलेले आहे ते सुद्धा दिलेलं आहे। तुमचं ॲड्रेस हा तुमचा दिलेला असतो। त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा तुमचा या ठिकाणी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी व्हेन्यू ऑफ एक्झामिनेशन म्हणजे एक्झामिनेशनचं ठिकाण जे रेड केले आहे ते महत्त्वाचे आहेत। तर या ठिकाणी या विद्यार्थ्याचे इव्हॉन डिजिटल झोन पवई हे या ठिकाणी म्हणजे ह्या विद्यार्थ्याची जी एक्झाम आहे ती पवईला असणार आहे। आता त्याच्यासोबत कोणत्या तारीखला असणार आहे तर 8 मेला या ठिकाणी एक्झाम आहे। त्यामुळे जरी 15 मे लास्ट डेट असली तरी तुम्ही आजपासून हॉल तिकीट डाउनलोड करून तुमची तारीख जी आहे ती कधी कन्फर्म करून घ्या, कारण तुम्ही 15 मेची वाट बघाल तर या ठिकाणी तुम्हाला 8 तारीखच एक्झाम आहे। त्यामुळे बऱ्याच मुलं वाट बघू शकतात की 15 तारीख लास्ट डेट आहे, असं नाही। तर 8 तारीखला या ठिकाणी या विद्यार्थ्याची एक्झाम आहे, 2 वाजता दुपारी असणार आहे। रिपोर्टिंग टाईम हे 2 वाजता आहे। बिफोर टाईम जा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी इव्हॉन सेंटरला 2 नंतर एकालाही एंट्री मिळणार नाही, याची गॅरंटी मी बघितलेली आहे। बऱ्याच वेळा हे इव्हॉन जे सेंटर आहे डिजिटल झोन आहे
तो पूर्णपणे बंद केला जातो, त्यामुळे 2च्या नंतर कोणी एंट्री त्या ठिकाणी मिळणार नाही. सोबत काय काय घ्यायचं सगळं यामध्ये दिलेलं आहे, डाउनलोड करून घ्या. त्याचबरोबर इथे एक फोटो, तुमचा सेम फोटो या ठिकाणी शक्यतो पेस्ट करायचा आणि त्याच्या अक्रॉस साईन करायची आहे. ही डिटेल त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा दिलेली आहे. आता याच्यामध्ये अधिक माहितीसुद्धा जर बघाल तर या नोटिफिकेशनमध्ये ही नोटिफिकेशन तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या लिंकमध्ये देणार आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की प्रवेशपत्र किमान 2 प्रती प्रिंट काढून घ्याव्यात असं म्हटलेलं आहे. ज्यावेळी प्रवेशपत्राची मागणी करण्यात येईल त्यावेळी उमेदवाराजवळ प्रवेशपत्राची प्रत असणे आवश्यक आहे. म्हणजे 2 काढायच्या आहेत प्रिंट असं म्हटलेलं आहे. बाकी सगळं डिटेल बघून घ्या. याची एक वेगळा व्हिडिओ बनवतो. फक्त या ठिकाणी हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. कशाप्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा याचा अभ्यास तुम्ही याच्यापूर्वी चालू केलेला आहे. प्रश्नपत्रिकांच्या काही टिप्स खाली देणारच आहे, लिंकमध्ये देणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा येतील. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.